हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। पराक्रमाच्या इतिहासाची गातो मी गाथा, पराक्रमाच्या इतिहासाची गातो मी गाथा। ज्यांनी घडवला इतिहास त्यांच्या चरणी टेकतो मी माता, ज्यांनी घडवला इतिहास त्यांच्या चरणी टेकतो मी माता। खरं तर हा महाराष्ट्र म्हणजे अनेक देवदेवतांचा महाराष्ट्र, आपल्या भोळ्याने निस्सीम भक्तीने देवालाही आपल्या ताटातील जेवण जेवू घालणाऱ्या संतांचा महाराष्ट्र। या संतांच्या विचारातून, मोगलांच्या अंधकारातून सामान्य जनतेला स्वराज्याचा प्रकाश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र। लाख मेला तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा शिवाजी राजा जगला पाहिजे असे म्हणत या महाराष्ट्राच्या पूज्य भूमीला आपल्या रक्ताचा अभिषेक घालून इथली भूमी पावन करणाऱ्या शूर मावळ्यांचा महाराष्ट्र। माझ्या भारतीय संस्कृतीची पताके खांद्यावर घेऊन शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये माझ्या भारतीय संस्कृती तेजोमय तेजस्वी सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा महाराष्ट्र। जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाचं पुस्तक घ्या, 1 रुपयाची भाकरी घ्या। 1 रुपयाची घेतलेली भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल, पण 1 रुपयाचं घेतलेलं पुस्तक तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल अशी यशस्वीतेची धडे गिरवायला शिकणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र। हा महाराष्ट्र अनेक कलावंतांचा, अनेक विचारवंतांचा, हा महाराष्ट्र अनेक साहित्यिकांचा, अनेक क्रांतिकारकांचा, अनेक महापुरुषांचा, अनेक थोर संतांचा आणि तुमचं माझं सर्वांचं एवढं मोठं अहोभाग्य आहे की या वैभवशाली महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय। हे तुमचं माझं सर्वांचं महाभाग्य आहे बरं का। बघा ना, एक विचार करा की एवढे देश आहेत, एवढे राष्ट्र आहेत, पण एवढ्या देशातून, एवढ्या राष्ट्रातून तुमचा आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्म व्हावा हे तुमचं माझं सर्वांचं महान भाग्य आहे। आणि आज हिंदू समाज कृती समितीच्या वतीनं हिंदू साम्राज्य दिन अर्थात शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेला हा व्याख्यानाचा कार्यक्रम, आयोजित केलेला हा शिवविचारांचा जागर, मला लोक नेहमी प्रश्न करत असतात बरं का। पहिल्यांदा मी तुम्हाला एक माझा मुद्दा मांडतो आणि आपण व्याख्यानाकडे वळूया। मला लोक नेहमी प्रश्न विचारत असतात की एवढा मोठा भारत देश, एवढ्या मोठ्या भारत देशामध्ये एवढा मोठा महाराष्ट्र, एवढ्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा सातारा जिल्हा, एवढ्या मोठ्या सातारा जिल्ह्यामध्ये एवढा मोठा फलटण तालुका, आणि या फलटण तालुक्यातील लोकांना छत्रपती शिवाजी महाराज धर्म, आपली संस्कृती, आपला अध्यात्म, शिवाजी महाराजांचे विचार सांगून याचा फायदा देशाला काय होणार आहे किंवा याचा फरक देशाला काय पडणार आहे, किंवा लोक म्हणतात की एवढ्याशा लोकांना शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज सांगून त्याचा फायदा काय होणार आहे, तर लोकांना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की एका ठिकाणी आग लागली होती, एका ठिकाणी आग लागली होती आणि एक चिमणी तलावामध्ये जायची, चोचेमध्ये पाणी घ्यायची आणि आगीवर नेऊन टाकायची। एक चिमणी तलावामध्ये जायची, चोचेमध्ये पाणी घ्यायची आणि आगीवर नेऊन टाकायची। आणि त्या चिमणीची धडपड एका कावळ्यानं बघितली आणि तो कावळा चिमणी जवळ गेला आणि चिमणीला सांगू लागला, अगं चिमणे, तू आहेस केवढी, तू तलावामध्ये जाणार किती, तू तलावामध्ये गेल्यावर तुझ्या चोचेमध्ये पाणी मावणार किती आणि तुझ्या चोचेमध्ये मावलेलं पाणी चिमणे तू आगीवर नेऊन टाकणार किती। अगं चिमणे, तिकडं वनवा पेटलाय ग, तिकडं जंगल जळून खाक होत आहे, तुझ्या एवढ्याशा चोचेतल्या पाण्यानं ती आग नाही विझणार, कशाला धडपड करतेस। त्यावेळेला ती चिमणी कावळ्याला म्हणाली, बघ कावळ्या, मी तलावामध्ये किती जाते, मी तलावामध्ये गेल्यावर माझ्या चोचेमध्ये किती पाणी मावतं आणि माझ्या चोचेमध्ये मावलेलं पाणी मी किती आगीवर नेऊन टाकते आणि मी टाकलेल्या पाण्याने आग किती विझते मला माहिती नाही, पण ज्या दिवशी आगीचा इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये माझं नाव लिहिलं जाईल, म्हणून मी धडपड करते। इथून पुढच्या काळातला वैभवशाली महाराष्ट्राचा, आपल्या देशाचा इतिहास लिहिला जाईल, त्याला धर्म, अध्यात्म आणि धर्माचा प्रचार करण्यामध्ये या सगळ्या तरुणांचं नाव लिहिलं जाईल एवढं मला निश्चित माहिती आहे।
आणि यासाठी हा जागर सोहळा आहे. हा जागर सोहळा तयार करायचा. या ठिकाणी शिवाजी महाराज सांगायचे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सांगायचे, ज्ञानोबा सांगायचे, तुकाराम महाराज सांगायचे, प्रभू रामचंद्र सांगायचे, श्रीकृष्ण सांगायचे. यासाठी अट्टहास का? याचं कारण आमच्या पोरांना शिवाजी महाराज कळले पाहिजेत. आमच्या पोरांना आपली संस्कृती कळली पाहिजे, आपलं अध्यात्म कळलं पाहिजे. यासाठी हा सगळा अट्टहास आहे. धर्म म्हणजे काय? या धर्मासाठी ज्या ज्या महापुरुषांनी बलिदान दिलंय, धर्मासाठी झुंजावे, झुंजवणे यावं, घ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. या धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलंय, ज्या महापुरुषांनी आपल्या रक्ताची आहुती दिली आहे, त्यांचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवावे, यासाठी हा जागर सोहळा आहे. आज हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्ताने हा जागर सोहळा आयोजित केलाय. शिवाजी महाराज 32 मानांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ झाले. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, द्वादशी झाली, एकादशी झाली, द्वादशी झाली आणि त्रयोदशीला शिवाजी महाराज 32 मानांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ झाले. शिवाजी महाराज 32 मानांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ झाले. पण या आधीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवास, संघर्षाचा प्रवास आपण कधीतरी अनुभवायला हवा. शिवाजी महाराजांची देव, देश, धर्मभक्ती आपण तरी कधीतरी गिरवायला हवी. एकदा शिवाजी महाराजांची धर्मभक्ती कशी होती, स्वराज्य भक्ती कशी होती, याचं फक्त तुम्हाला मी उदाहरण सांगतो बरं का. एकदा शिवाजी महाराज 8-10 वर्षाचे होते आणि 8-10 वर्षाला छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन शहाजीराजे आदिलशाच्या दरबारामध्ये गेले होते. आणि शहाजीराजांनी आदिलशांना झुकून मुजरा केला आणि मुजरा करत शहाजीराजे बाजूला सरकते झाले. आणि शहाजीराजे आपले 10 वर्ष झालेल्या शिवाजी महाराजांना म्हणाले, शिवराजे आदिलशांना मुजरा करा. पण शिवाजी महाराजांची मान त्या आदिलशासमोर झुकली नाही. पुन्हा शहाजीराजे शिवाजीराजांना म्हणतायत, शिवराजे आदिलशांना मुजरा करा. पण शिवाजी महाराजांचं मस्तक त्या आदिलशासमोर नतमस्तक झालं नाही. तेव्हा शहाजीराजांनीच माफी मागून त्या दरबाराचा निरोप घेतला. तेव्हा बाहेर सदरेवर महासाहेब जिजाऊ होत्या. तरी छत्रपती शिवाजीराजांना विचारलं, शिवराजे तुम्ही आपल्या पित्याचा शब्द का पाळला नाहीत, त्या आदिलशांना मुजरा का केला नाहीत? तर वयवर्ष 10 असताना शिवाजी महाराजांनी महासाहेबांना जे उत्तर दिलंय ना, ते उत्तर उपस्थित सगळ्या तरुणांनी आपल्या हृदय मंदिरी विराजमान करावं, असं ते उत्तर आहे. धर्माचा प्रसार करण्यासाठी, धर्माचं जागरण करण्यासाठी, आपला धर्म म्हणजे काय तो प्रत्येकाच्या हृदय मंदिरी विराजमान करण्यासाठी हे शिवाजी महाराजांचं 10 वर्ष असताना शिवाजी महाराजांचं उत्तर तुम्हाला आम्हाला प्रेरणा देईल. वयवर्ष 10 असताना शिवाजी महाराज महासाहेबांना म्हणतात, महासाहेब होतात देवळे भ्रष्ट, होतात देवता नष्ट, जणू ब्राह्मण ओरडती, धर्मावरती संकष्ट, न्यायनीती उरली नाही, साऱ्याच भोगती कष्ट. हा घोर मांडिला ज्यांनी त्याची हा पुढे जाऊनी, देशाभिमान सोडोनी, प्रेमाच्या मंगल माते लववे ना हे शिरमाते, तू सांग तुझ्या चरणाशी मी कडगावर ठेवीन मान, तू सांग तुझ्या चरणाशी मी कापून ठेवीन मान. पण जे परकीय सत्ताधारी, जे पिराणी झाले वैरी, मुजर्याला हात नवाई, शिर लवू शकलो नाही. ते असे म्हणतात की ज्यांनी आम्हा हिंदूंची देव देवळं उद्ध्वस्त केली, ज्यांनी माझ्या आया बहिणींची आबरू लुटली, ज्यांनी माझ्या माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं, ज्यांनी ऐन तारुण्यामध्ये माझ्या माता भगिनींच्या बांगड्या पुरायची वेळ आणली, त्यांच्या समोर माते माझं मस्तक नतमस्तक होणार नाही. माते तुम्हाला शब्द दे, माझं मस्तक तुझ्या चरणावर अर्पण करतो, पण माझं मस्तक यांच्या समोर नतमस्तक होणार नाही. हे वयाच्या 10व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातील बोल आहेत. अगदी वयाच्या 10व्या वर्षी देशभक्ती, धर्मभक्ती, स्वराज्य भक्ती शिवाजी महाराजांच्या नसा नसामध्ये त्या काळापासून भिनली होती. म्हणून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. अशी देशभक्ती भिनली होती बरं का. आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना, असा या जगाच्या पाठीवरचे एकमेव राजे आहेत की ज्या राजानं सगळं विश्व शून्यातून निर्माण केलंय. थोर महापुरुष म्हणतात बरं का की 32 मनांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलं. 32 मनांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ झालेल्या
छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलं, माझ्या राजाला जर दीर्घायुष्य लाभलं असतं ना तर प्रत्येक मावळ्याच्या घराला सोन्याचं दार लागलं असतं. एवढा माझा राजा अभेद्य होता, एवढं माझ्या राजाचं कर्तृत्व होतं, अलौकिक राजा होता. माझ्या महाराष्ट्राला कुठल्या मोटिवेशनलची गरज नाही बरं का. म्हणजे अमेरिकेतून काहीतरी विचार घेऊन यायचे, जपानमधून घेऊन यायचे, माझ्या महाराष्ट्राला कुठल्या मोटिवेशनलची गरज नाही. आणि दुसऱ्या देशाकडून तर विचार घेण्याची गरज माझ्या महाराष्ट्राला नाहीच. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, माझा धर्म हे सर्वात मोठं मोटिवेशनल आपल्या महाराष्ट्राचं. म्हणून म्हणतात महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्राधार उभ्या भारताचा. माझ्या महाराष्ट्राला कुठल्या मोटिवेशनलची गरज नाही. सर्वात मोठी ताकद आहे आपल्या महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. सर्वात मोठी ताकद आहे आपला अध्यात्म, आपले विचार. बघा ना, एक विचार करा की आज आपण हे सगळे सुखाचे दिवस अनुभवतोय. आज भगवा फेटा विराजमान करून, अगदी छात्या ताट करून आपण फिरतोय, अगदी माना उंचवावून फिरतोय. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आज त्या राजानं आपल्याला स्वाभिमान दिला, आज त्या राजानं आपल्याला अभिमान दिला. आज माझ्या माता भगिनींच्या कपाळावर जे कुंकू अभेद्य आहे याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. काही नव्हतं आपल्याला राजाकडं, शून्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळं विश्व निर्माण केले. अगदी शून्यातून काहीच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून. तोरणाकड छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केला. काय होतं? अशी सगळी चड्डी लंगोटीची 7-8 वर्षाची पोरं घेऊन शिवाजी महाराजांनी तोरणागड काबीज केलाय. आता मला एक सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. मी तुम्हाला सांगितलं महाराजांच्याकडे काहीच नव्हतं. महाराजांनी स्वराज्य निर्माण कसं केलं? महाराजांची दूरदृष्टी बघा बरं का. आज इथून पुढच्या काळामध्ये आपल्या हिंदुत्वाच्या कार्यासाठी, आपला धर्माचा प्रचार करण्यासाठी, आपला धर्म म्हणजे काय लोकांच्या हृदय मंदिरी विराजमान करण्यासाठी जो समाज झोपलाय, ज्याला खडबडून जाग करण्यासाठी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार बघा. की शिवाजी महाराज दूरवरच्या दाट झाडीमध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची बांधणी कशी केली. प्रत्येक लढाई या तलवारीच्या पात्यावर नाही जिंकता येत बरं का. शिवाजी महाराजांनी शिकवण तुम्हाला आम्हाला दिले की प्रत्येक लढाया तलवारीच्या पात्यावर नाही जिंकता येत. तलवारीच्या पात्याला एकदा बुद्धीची धार चिकटली ना मग शौर्याला लागतं. आणि शिवाजी महाराजांनी प्रत्येक लढाई या तलवारीच्या पात्यावर नाही तर काही लढाईला बुद्धीची धार चिटकवली आहे. त्यावेळेला हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालंय. शिवाजी महाराजांनी बांधणी काय केली आहे बघा. शिवाजी महाराज दूरवरच्या दाट झाडीमध्ये पोरांना तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारीचं शिक्षण देण्यासाठी जात होते. आतमध्ये जंगलामध्ये जात होते. पण कसं, बाहेर कोणाला कळणार नाही अशा बेताना. का? आतमध्ये स्वराज्य आकार घेत आहे, आतमध्ये पोरांना तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारी शिकवली जाते. बाहेर कोणाला कळू नये, मावळे घडतायत, स्वराज्य निर्माण होत आहे, स्वराज्य कलेकलेनं आकार घेत आहे, हे बाहेर कोणाला कळू नये म्हणून पोरांना जंगलामध्ये तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारी शिकवली जायची. आणि बाहेरच्या झाडावर एक खुण्याचं बोर्ग म्हणजे पोऱ्या उभा करून ठेवलेला असायचा. आणि त्या पोऱ्याला सांगितलेलं असायचं की कुणीतरी अनोळखी येताना दिसलं की तू फक्त एक काम करायचं. की कुणीतरी अनोळखी येताना दिसलं की तू फक्त एक काम करायचं, बसलेल्या झाडावरनं हुबे हुब एका पक्षाचा आवाज काढायचा. म्हणजे आम्हाला समजेल की कुणीतरी येत आहे. आम्ही आतली तलवार शस्त्र लगेच लपवून ठेवतो आणि लगेच विटदांडूचा खेळ सुरू करतो. म्हणजे बाहेरून कोणी आला तर त्याला कळणारच नाही आत काय चालू आहे. आणि शिवाजी महाराजांचं हे ठरलं. आणि एके दिवशी शिवाजी महाराजांचा खेळ रंगात आला होता. आतमध्ये पोरांना तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारीचं शिक्षण दिलं जात होतं आणि बाहेर कुणाला कळू नये. आतमध्ये पोरांना तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारीचं शिक्षण दिलं जात होतं आणि बाहेर कुणाला कळू नये म्हणून बाहेरच्या झाडावर पोऱ्या उभा करून ठेवला असायचं. त्याला सांगितलेलं असायचं की कुणीतरी अनोळखी येताना दिसलं की तू फक्त खुण्याचा आवाज कर. आणि एके दिवशी शिवाजी महाराजांचा खेळ रंगात आला होता. पोरांना आतमध्ये तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारीचं शिक्षण दिलं जात होतं आणि बाहेर कुणाला कळू नये म्हणून बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा करून ठेवलेला असायचा. आतमध्ये पोरांना तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारी शिकवली जात होती. आणि तेवढ्यात ते खुण्याचं पोरग झाडावर बसलं होतं. आणि तेवढ्यात
समोरून एक 15-16 वर्षाचं एक रांगडं पोर येताना दिसलं. येणारं पोर अनोळखी वाटलं. त्या पोरानं बसलेल्या झाडावरनं उभेहूब मोराचा आवाज काढला. आता मोराचा आवाज म्हणजे खून. छत्रपती शिवाजी महाराजांना कळवायची कोणीतरी अनोळखी येतंय, सावध राहा. शिवाजी महाराजांनी आतमध्ये पोरांना सांगितलं, अरे कुणीतरी अनोळखी येतंय, अरे मोराचा आवाज आलाय, अरे तलवारी शस्त्र लपून ठेवा, अरे विटीदांडूचा खेळ सुरू करा, अरे कोणीतरी अनोळखी येतंय. आणि पोरांनी तलवारी शस्त्र लपून ठेवले आणि विटीदांडूचा खेळ सुरू झाला. तोपर्यंत बाहेरच्या झाडावर बसलेलं ते खुणेचं पोरग टपदिशी खाली पडलं होतं आणि येणाऱ्या त्या 15-16 वर्षाच्या पोरला विचारत होतं, कोण रे तू? ते पोर म्हणाल, रामोशाचा बहिर्जीजी. स्वराज्याची बांधणी सांगतोय बरं का, रामोशाचा बहिर्जीजी. पोराने विचारलं, काय काम काढलंस? राजांना भेटायचं होतं. का रे? बोलू की तुझ्या राजाला मग सांगतो. तसे पोर म्हणाल, तू थांबितच, तू आलेला सांगावा, राजाला देऊन येतो. तसे पोर आत गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि शिवाजी महाराजांना सांगू लागला, राज कोणीतरी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजे म्हणले, द्यात पाठवून. तसा बहिर्जी आत आला, शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि शिवाजी महाराजांना सांगू लागला, राजा आम्हाला बी घ्या की तुमच्या खेळात सामील करून. राजाने विचारलं, बहिर्जी काय काय येतं तुला? राजा सगळं येतं जी. राजा कसला बी आवाज काढतो, कोणाची बी नक्कल करतो. राजा वेशांतर तर असं करतो ना की तुम्ही बी ओळखायचा नाही. पटलं वाचलं माणूस कामाचा. असं तर ये. अरे बहिर्जी आत्तापासूनच आमच्या खेळात ये. असा बहिर्जी घोटवाळला. राजांना म्हणला, राज उद्यापासून येतो की जी. कार राज तुमचं आत काय चाललंय? तसा बहिर्जी म्हणला, राजा उद्यापासून येतो की जी. तसं राजाने विचारलं, का रे? नाही राजा, तुमचा आत काय चालू आहे हे मला माहिती आहे. असं राजाने विचारलं, तू असं का म्हणतोस की उद्यापासून येतो? आत काय चालू आहे सगळं तुला माहिती आहेस की? असा बहिर्जी म्हणाला, राजा जरा बापाला सांगाव देऊन आला असतं राजा. बरं ठीक आहे, ये उद्यापासून. असा बहिर्जी जायला निघाला. एक 4-5 पावलं पुढे गेला असेल बघा. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. तो बहिर्जी पुन्हा माघारी आला आणि राजांना म्हणला, राज एक विचारू का? कार राज तुमचं आत काय चाललंय हे बाहेर कोणाला कळू नये म्हणून बाहेरच्या झाडावर जो तुम्ही पोरं उभा करून ठेवलाय, जो पोरगा उभा करून ठेवलाय, त्या पोराला सांगा की या दिवसात मोर ओरडत नाहीची. म्हणजे कुणीतरी जाणता माणूस यायचा आणि तो मोराचा आवाज ऐकायचा. तो म्हणायचा, या दिवसात मोर ओरडतच नाही, तर त्या झाडावरनं आवाज आला कुठनं, आयत गवसून झालं. राज शिवाजी महाराजांनी पोरं गोळा केली ना, ती अशी सह्याद्रीच्या निबिड दऱ्या खोऱ्यातली सूक्ष्म निरीक्षण असलेली. हाच बहिर्जी नाईक पुढे शिवाजी महाराजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आता गुप्तहेर खातं म्हणजे काय? आता हे गुप्तहेर खातं म्हणजे काय? गुप्तहेर प्रमुख म्हणजे काय? की शत्रूच्या सैन्यामध्ये सामील व्हायचं, शत्रूसारखंच राहायचं, शत्रूसारखंच बोलायचं आणि शत्रूची खडानखडा माहिती छत्रपती शिवाजी महाराजांना पोचवायची. आणि बहिर्जी नाईकांनी दिलेल्या प्रत्येक माहितीवर शिवाजी महाराज आपली मोहीम आखायची. अफजल खान हा शिवाजी महाराजांच्या भेटीला नाही, तर शिवाजी महाराजांना दगाच करला आला, ही बातमी बहिर्जी नाईकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली होती. आग्र्याच्या भेटीमध्ये काही दिवसानंतर औरंग्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा खून करणार आहे, ही बातमी बहिर्जी नाईकांनी शिवाजी महाराजांना दिली होती. त्यावेळेला तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये सुखरूप पोहोचले. नुसते पोहोचले नाहीत, तर बहिर्जी नाईक आणि बहिर्जी नाईकांच्या हेर खात्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप आपल्या स्वराज्यामध्ये पोहोचवलंय. आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते बरं का. आग्रा म्हणजे औरंगजेबाची मगरमिठी, मृत्यूचं दार. त्या आग्र्यातून बाहेर येणं अशक्यच, पण माझे छत्रपती शिवाजी महाराज त्या आग्र्यातून बाहेर पडले, मृत्यूच्या मगरमिठीतून बाहेर पडले. याला कृपा म्हणावी, याला आशीर्वाद म्हणावा. तुळजापूरची आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रसन्न झाली होती. शिवाजी महाराजांचं मानसशास्त्र होतच, पण त्याचबरोबर त्या तुळजापूरच्या आदिशक्ती तुळजाभवानीचा आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होता, महाराजांच्या पाठीशी होता. त्यावेळेला शिवाजी महाराज सुखरूप स्वराज्यामध्ये परतले. तर हे बहिर्जी नाईक आहेत. पण तुम्हाला मी आवर्जून सांगतो
की एवढा त्याग बहिर्जी नाईकांनी स्वराज्यासाठी केलाय ना, की एवढं योगदान बहिर्जी नाईकांनी स्वराज्यासाठी दिलंय की आज हे हिंदवी स्वराज्य कशाच्या बळावर निर्माण झालं. तुम्हाला याची प्रचिती सांगतो की आज आम्ही एखादं जर कर्तृत्व निर्माण केलं ना, तर आमचे चौकामध्ये बोर्ड लागतात, आमचे चौकामध्ये बॅनर लागतात. आम्ही एखादं जर कर्तृत्व निर्माण केलं तर आमचे चौकामध्ये बोर्ड लागतात, आमचे चौकामध्ये बॅनर लागतात. पण ज्या बहिर्जी नाईकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्य निर्माण केलंय, ते बहिर्जी नाईक तुम्हा आम्हाला इतिहासाच्या पानावर कुठे दिसत नाहीत नव्हे. ज्यावेळेला इतिहासाची पानं चालतो, पुरावे पाहतो, त्यावेळेला बहिर्जी नाईक फारसे तुम्हा आम्हाला इतिहासाच्या पानावर दिसत नाहीत. कारण हे गुप्तहेर प्रमुख आहेत, त्यांची गुप्तता पाळणं अत्यंत गरजेचं असायचं. का? शत्रूच्या सैन्यामध्ये सामील असायचे, शत्रूसारखं बोलायचं, शत्रूसारखं राहायचे. यदा कदाचित सापडले असे तर गर्दन कधी धडा वेगळी झाली असती, हे बहिर्जी नाईकांना सुद्धा माहिती नव्हतं. म्हणून त्यांची गुप्तता पाळणं अत्यंत गरजेचं होतं. आणि एवढा त्याग बहिर्जी नाईकांनी स्वराज्यासाठी केलाय ना, एवढं योगदान दिलंय की शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये, छत्रपतींच्या दरबारामध्ये बहिर्जी नाईक नावाचा मावळा आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्त फारसं कोणाला माहिती नसायचं बरं का. अहो एवढंच काय की 7 जन्माचं बंधन बांधलेल्या बहिर्जी नाईकांच्या बायकोला देखील माहिती नव्हतं की आपला नवरा काय करतोय. एवढी गुप्तता बहिर्जी नाईकांची पाळली होतं. एवढा त्याग बहिर्जी नाईकांनी हिंदवी स्वराज्यासाठी केला होता. उभ्या आयुष्यामध्ये बहिर्जी नाईक कधी मोगलांच्या दरबारामध्ये सामील असताना कधी सापडले नाहीत. पण एक इंग्रज अधिकारी आपल्या पत्रामध्ये लिहितोय, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचा आपण एक पोस्टर बघतो. त्या राज्याभिषेकाच्या पोस्टरमध्ये एक इंग्रज अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांना लावून मुजरा करताना दिसतोय. तो इंग्रज अधिकारी एका ठिकाणी लिहून ठेवतो बरं का, की छत्रपती शिवाजी महाराज सुरतेची लूट करण्याच्या आधी आमच्या वखारीच्या बाहेर एक भिकारी भीक मागत बसायचा. शिवाजी महाराज सुरतेची लूट करण्याच्या आधी आमच्या वखारीच्या बाहेर एक भिकारी भीक मागत बसायचा. तो भिकारी समजून आम्ही रोज त्याला दान द्यायचो, रोज त्याला पैसे द्यायचो. आणि काही दिवसानंतर शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली. पण ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक संपन्न झाला. त्यावेळेला आम्ही तिथं उपस्थित होतो. पण त्यावेळेला ज्यावेळेला उपस्थित होतो ना, त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की त्या वखारीच्या बाहेर जो मावळा भीक मागत बसलेला होता, जो इसम भीक मागत बसला होता, तोच इसम आम्हाला रायगडावर बघायला मिळाला. त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की वखारीच्या बाहेर भीक मागणारा तो इसम भिकारी नसून छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होता. आणि तिथं भीक मागत बसून तो मावळा सगळं नियोजन करत होता आणि शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली. आणि तो मावळा दुसरा तिसरा कोणी नसून स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक होते. स्वराज्याचा तिसरा डोळा होता तो. आज तुम्हाला तरुणांना आवर्जून सांगतो, जेम्स बॉन्ड, शर्लॉक होम्स आत्ताच्या काळातले आमच्या तरुणांचे आदर्श आहेत. त्यांची काल्पनिक हेरगिरी आपण चित्रपटामध्ये बघतोय, बरोबर आहे ना, की जेम्स बॉन्ड आणि शर्लॉक होम्स हे आमचे आदर्श आत्ताच्या काळातले. उडणारा स्पायडरमॅन आमचा आदर्श, सुपरमॅन आमचा आदर्श. पण तुम्हाला आम्ही आवर्जून सांगतो, जेम्स बॉन्ड आणि शर्लॉक होम्स ही काल्पनिक हेरगिरी आहे की ती चित्रपटामध्ये तुम्हाला आम्हाला बघायला मिळते. पण बहिर्जी नाईक हे असं व्यक्तिमत्व आहे की त्या बहिर्जी नाईकांनी जेम्स बॉन्ड आणि शर्लॉक होम्स पेक्षा काही कामगिरी वास्तवामध्ये करून दाखवली आहे. ते बहिर्जी नाईक आहे. ते एक विचार करा, मी एका गावाहून दुसऱ्या गावाला जर व्याख्यानाला निघालो ना, आज इचलकरंजीहून फलटणला मी व्याख्यानाला आलोय 200 किलोमीटर कापून, 100 वेळा गुगल मॅप पाहतो. एका गावाहून जर मी दुसऱ्या गावाला व्याख्यानाला निघालो तर 100 वेळा गुगल मॅप पाहतो. पण 350 वर्षापूर्वी असा कुठला गुगल मॅप बहिर्जी नाईकांच्याकडे होता की अचूक ठिकाणी अचूक वेळेवर बहिर्जी नाईक पोहोचवायचे? काय होतं बहिर्जी नाईकांच्या? कुठली तंत्रज्ञान होतं? काय होतं? 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. अगदी आनंदाचा क्षण होता. पारतंत्र्याच्या अंधकारातून स्वातंत्र्याची ज्योत प्रकटली होती. रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र धरणारे छत्रपती शिवाजी महाराज त्या दिवशी 32 मनांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ होणार होते. आणि शिवाजी महाराज त्या ऐतिहासिक क्षणाला
प्रत्येक मावळ्याला पुढं बोलवून प्रत्येक मावळ्याचं कर्तृत्व राजसदरेवर सांगत होते आणि प्रत्येक मावळ्याला मोहरा देत होते. शिवाजी महाराज प्रत्येक मावळ्याला पुढं बोलवून प्रत्येक मावळ्याचं कर्तृत्व राजसदरेवर सांगत होते आणि प्रत्येक मावळ्याला मोहरा देत होते. आणि त्याच वेळेला एक म्हाताऱ्याची वेशभूषा केलेला, मोठी दाढी वाढवलेला, हातामध्ये झोळी घेतलेला एक मावळा शिवाजी महाराजांच्या राजसदरेवर चढला. अगदी आनंदाचा क्षण होता तो. पारतंत्र्याच्या अंतःकरणातून आजच्या दिवशी स्वातंत्र्याची ज्योत प्रकटली होती. रयतेच्या डोईवर सुखाचा छत्र धरणारा भाबड्या जनतेचा राजा छत्रपती झाला होता. सर्वसामान्य घरातला राजा छत्रपती झाला होता. आणि त्या ऐतिहासिक क्षणाला सगळेजण आनंदून गेले होते. आणि हा मावळा मोठी दाढी वाढवलेला, हातामध्ये झोळी घेतलेला मावळा शिवाजी महाराजांच्या राजसदरेवर चढला. आणि त्या मावळ्यानं शिवाजी महाराजांच्या समोर झोळी पसरवली आणि दोघांचे डोळे आनंदाने पाणावले. त्या मावळ्यानं शिवाजी महाराजांच्या समोर झोळी पसरवली आणि दोघांचे डोळे आनंदाने पाणावले. ज्या वेळेपासून ओठाला मिशा नव्हत्या ना, त्यावेळेपासून या दोघांनी हिंदवी स्वराज्याचं व्रत हाती घेतलं होतं. त्यावेळेपासून या दोघांनी शपथ घेतली होती. आज ती शपथ पूर्ण झाली होती. 32 वरांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ झालेले छत्रपती शिवाजी महाराज झाले होते. दोघांचे डोळे आनंदाने पाणावले होते. पण त्या ऐतिहासिक क्षणाला सुद्धा शिवाजी महाराज अभिमानाने सांगू शकत नव्हते की हा मावळा दुसरा तिसरा कोणी नसून स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक आहेत. आणि स्वराज्य उभारण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे का, हे गुप्तहेर प्रमुख असल्यामुळे त्यांची गुप्तता पाळणं गरजेचं होतं. एवढा त्याग बहिर्जी नाईकांनी केलाय. आज एखाद्या ठिकाणी फलक लावले तर आम्ही छात्या फाकून चालतो. स्वराज्य उभा केलंय पण कुठल्या पानावर बहिर्जी नाईक दिसत नाहीत. ही नम्रता हिंदवी स्वराज्य निर्माण करून दिली बरं का. या बळावर, या स्वामीनिष्ठेच्या बळावर, स्वामीनिष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी या मावळ्यांची निष्ठा इतकी अफाट होती ना की वेळ प्रसंगी ही मावळे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वेळ प्रसंगी मरायला आणि शत्रूला मारायला देखील तयार होते. छत्रपती शिवाजी महाराज चालता चालता एखाद्याच्या खांद्यावर टाकायचे. छत्रपती शिवाजी महाराज चालता चालता एखाद्याच्या खांद्यावर हात टाकायचे. चालता चालता त्याच्या कानामध्ये 2 शब्द सांगायचे. अहो, ज्याच्या खांद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हात ना आणि ज्याच्या खांद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द, तो माणूस मेला तरी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा बनून राहायचा. काय होतं बघा की चालता चालता छत्रपती शिवाजी महाराज एखाद्याच्या खांद्यावर हात टाकायचे. चालता चालता त्याच्या कानात 4 शब्द सांगायचे. ज्याच्या कानात राजांचे शब्द आणि ज्याच्या खांद्यावर छत्रपती शिवाजी राजांचा हात, तो माणूस मेला तरी छत्रपती शिवाजी राजांचा बनून राहायचा. काय ताकद होती त्या वाणीमध्ये, आपलेपणा होता. मी नेहमी सांगतो बरं का की आजपर्यंत त्या महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक घालणारे कैक महादेवाचे भक्त मी बघितले. आजपर्यंत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक घालून महादेवाची पूजा करणारे कैक महादेवाचे भक्त मी बघितले. पण या हिंदुस्थानाच्या पाठीवर एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले की ज्या राजानं महादेवाच्या पिंडीवर दुधाचा नाही तर रक्ताचा अभिषेक घालून त्या महादेवाची पूजा केली. एकमेव राजा. अलौकिक व्यक्तिमत्व आहे अगदी. म्हणून मी म्हणलं माझ्या महाराष्ट्राला कुठल्या मोटिवेशनलची गरज नाही. सर्वात मोठं मोटिवेशनल आहे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. बघा ना की ज्या तरुणपणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज घडले, आत्ताच्या काळामध्ये मी सांगतो नेहमी की हा देश जर सगळा घडवायचा असेल, धर्माभिमानी जर हिंदू घडवायचे असतील, तर माता भगिनींनो तुम्हाला मी आवर्जून सांगतो आणि ज्येष्ठ वयस्कर ही सगळी लोक आहेत त्यांना आवर्जून सांगतो की आपली संपत्ती म्हणजे नेमकी काय आहे. वडिलोपार्जित आलेली 7-8 एकर जमीन ही आपली संपत्ती आहे. मायबापानं तयार केलेलं सोनं चांदी दाग दागिने ही आपली संपत्ती आहे. मायबापानं तयार केलेलं घर बंगला ही आपली श्रीमंती आहे. एक लक्षात ठेवा, आपली संपत्ती म्हणजे आपण जन्म दिलेली मुलं आहेत आणि ही मुलं धर्माभिमानी घडली पाहिजेत. या पोरांना धर्माचं वेड लागलं पाहिजे. एक लक्षात ठेवा बरं का,
धर्माभिमानी पोरं घडवण्यासाठी ते विचार सुद्धा लहानपणापासून आमच्या पोरांना देणं काळाची गरज आहे. शर्टाचं पहिलं बटन चुकलं ना, बाकीची बटणं आपोआप चुकतात, ती चुकवावी लागत नाहीत. पोरांचं पहिलं संस्काराचं बटन योग्य लावा, बाकीची बटणं आपोआप लागतील. आणि पहिलं संस्काराचं बटन योग्य लागण्यासाठी आपला धर्म आपल्या पोरांना शिकवणं काळाची गरज आहे. एक विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज घडले यामागचं कधीतरी कारण कधी अभ्यासलंय का? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण पाहिला, पण छत्रपती शिवाजी महाराज घडले यामागचं छत्रपती शिवाजी महाराजांचं कारण कधी अभ्यासलंय का? छत्रपती शिवाजी महाराज घडले याचं कारण आता त्या ताईंनी सांगितलं की जिजाऊंचं महत्व, की ज्यांच्या जिजाऊंच्या पोटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज घडतात, बाकी ज्यांच्या पोटामध्ये घडत नाही. याचं कारण जिजाऊंनी संस्कार दिले होते छत्रपती शिवाजी महाराजांना. छत्रपती शिवाजी महाराज महासाहेब जिजाऊंच्या कुशीतच तयार झाले. याचं कारण महासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण सांगितलं होतं, महाभारत सांगितलं होतं, भगवद्गीता सांगितली होती, माऊलींची ज्ञानेश्वरी सांगितली होती, तुकाराम महाराजांची गाथा शिवाजी महाराजांना सांगितली होती. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कर्तृत्वाची गाथा घडवून दाखवली. आज आमच्या पोरांच्या वाटेला कुठल्या गोष्टी येतात? आज आम्ही पोरांना काय सांगायचं? काय सांगणार आहे मी आमच्या पोरांना? घरामध्ये तर आता माता भगिनींचं वेगळंच चालू आहे. 7 वाजता माझ्या नवऱ्याची बायको, 8 वाजता तुझ्या जीव रंगला, 9 वाजता तुझ्या नवऱ्याची माझी बायको आणि 10 वाजता माझ्या नवऱ्याची तुझी बायको. म्हणजे हे सगळं बघून आमच्या आई जेवणाचं ताट पोरग्याला नेऊन देते. कशाला पोरं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज घडतील? भले छत्रपती जरी नाही घडले तरी किमान मावळे तरी निष्ठावंत घडावेत. त्यासाठी संस्कार देणं काळाची गरज आहे. पोरांना आपला धर्म शिकवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र आपल्या पोरांना शिकवा. पूर्वीच्या काळामध्ये एक काळ होता की आमची आई 7-8 वाजता, ज्यावेळेला आम्ही 6-7 वाजता खेळायचो त्यावेळेला आमची आई हाताला धरून आम्हाला घेऊन यायची, हातपाय धुवायला लावायची. हातपाय धुवून झाल्यावर देवाऱ्यासमोर उभी करायची आणि म्हणायची, बाळा शुभं करोती म्हण. धर्माचं संस्कार आई लहानपणापासून आमच्या पोरांना द्यायची, वडून आणायची, हातपाय धुवायला लावायची आणि धर्माचा संस्कार म्हणून देवासमोर उभी करायची आणि म्हणायची, बाळा शुभं करोती म्हण. शुभं करोती म्हणजे काय आम्हाला माहितीच नसायचं, पण आम्ही शुभं करोती म्हणायचो. आम्ही शुभं करोती म्हणायचो आणि शुभं करोती म्हणून झाल्यानंतर आमची आई जेवणाचं ताट घ्यायची आणि चमच्याने एक घास चिवचा, एक घास कवचा असं म्हणत आमची आई आम्हाला जेवण द्यायची. एक घास चिवचा, एक घास कवचा म्हणत आमची आई आम्हाला जेवण द्यायची. पण आत्ताच्या काळामध्ये धर्माभिमानी आमची आईच राहिली नाही. 10, 8, 10, 9 वाजता सगळ्या सिरियल संपल्यावर आईच्या लक्षात येतंय अजून पोरगं घरला आलं नाही. मग 9 वाजता आमची आई पोरग्याच्या शोधात जाते. पोरगं कुठं काय खेळ खेळत असते ते पोरग्यालाच माहीत. हाताला धरून आणते, हातपाय धुवायचं तर काय पत्ता नाही. पोरग्याला येते आणि अगदी ती सिरियलची ॲडव्हर्टाईज चालू असते, तेवढ्याच ॲडव्हर्टाईजमध्ये जेवणाचं ताट तयार करते, पोराच्या हातामध्ये जेवणाचं ताट देते, यूट्यूब काढते, यूट्यूब लावते, पोरगं समोर धरतं आणि यूट्यूब बघत पोरगं जेवायला लागतं. एक घास चिवचा, एक घास कवचा देणारी आमची आई कुठं हरपूनच गेली. आत्ताच्या काळामध्ये परिस्थिती झाली, अहो पोरं यूट्यूब लावल्याशिवाय जेवतच नाहीत. एक घास चिवचा आणि एक घास कवचा देणारी आई आमची कुठे गेली? कुठे हरवून गेली? काय संस्कार आम्ही आमच्या पोरांना देतोय? म्हणून मी सांगितलं, माझ्या महाराष्ट्राला बाहेरच्या कोणाची गरज नाही. आपला महाराष्ट्राचा इतिहास सर्वात मोठं मोटिवेशनल आहे. आणि तुम्हाला मी आवर्जून सांगतो बरं का, की आज फलटण गाव एवढं पुण्यनगरी गाव आहे, एवढं भाग्यशाली गाव आहे की या गावातून साक्षात ज्ञानोबा तुकोबा पंढरीच्या वारीला जातात. खूप मोठं भाग्य आहे. काही दिवसांपूर्वी पालखी गेली ना इथून. भाग्यवंत गाव आहे तुमचं हे, की साक्षात ज्ञानोबा तुकोबा तुमच्या गावातून जातात, त्या पंढररायाची वारी करायला जातात. आज माझा वारकरी हजारो लाखो एवढे सगळे वारकरी हजारो किलोमीटर किंवा शेकडो किलोमीटरची वाट तोडून त्या पंढरीच्या वारीला निघाले. काय तो भगवान परमात्मा, काय त्याची ओढ. परवा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की 90 वर्षाची आजी आपलं गटळं घेऊन अगदी धावत पंढरीच्या वारीला निघाली आहे. आज पोरं व्यसनी घडतायत ना.
आज जी पोरं व्यसनी घडतायत त्या पोरांना लहानपणीच जर गळ्यामध्ये आमच्या पोरांच्या तुळशीची माळ अडकवली आणि लहानपणीच गळ्यामध्ये टाळ मृदुंग अडकून जर त्या पंढरायाची वारी करायला पाठवली तर कशाला पोरं व्यसनी घडतील? संस्कार लहानपणापासून पोरांना द्या. आज भाग्यवंत गाव आहे. आज ज्ञानोबांची पालखी तुमच्या गावातून गेली, जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी या गावातून गेली. एकदा फक्त आपला धर्म किती श्रेष्ठ आहे आणि आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. परवा आणि आमची लोक काय करतात? अमेरिकेचं अनुकरण करतात, जपानचं करतात, पण माझा भारत देश किती सर्वस्व आहे याचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो. आणि उदाहरण मी नेहमी सांगत असतो की परवा बराक ओबामा भारत दौऱ्यावर आले होते आणि परवा बराक ओबामा भारत दौऱ्यावर आल्यावर बराक ओबामा आपल्या भारतीयांनी आपला सर्वश्रेष्ठ ग्रंथ असणारी भगवद्गीता बराक ओबामांच्या हातावर ठेवली आणि बराक ओबामांचं स्वागत केलं. बराक ओबामा भारतामध्ये आले, भारत देश फिरला, भारत देश चालला, भारत देश अनुभवला आणि भारत देश सगळा फिरून झाल्यावर बराक ओबामा पुन्हा आपल्या मायदेशी परतले, सगळं भारतातलं काम आवरून. मायदेशी परतल्यावर बराक ओबामांनी आपल्या पीएला बोलवलं आणि बराक ओबामा पीएला म्हणाले की ज्यावेळेला आपण भारत दौऱ्यावर गेलो होतो, भारत देशामध्ये गेलो होतो, भारत देशामध्ये गेल्यावर भारतीयांनी आपलं स्वागत करत असताना आपल्याला एक पुस्तक दिलंय, ते पुस्तक नेमकं काय जरा घेऊन ये. पी आतमध्ये गेला, भारतीयांनी भगवद्गीता दिली होती, ती भगवद्गीता घेतली, बराक ओबामांच्या हातावर ठेवली. बराक ओबामांना सांगितलं हे पुस्तक नाही तर भारतीयांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ भगवद्गीता आहे आणि या भगवद्गीतेच्या आधारावर भारतीय लोक आपलं जीवन जगतायत. बराक ओबामाला आनंद वाटला, बराक ओबामाला आदर वाटला. या भगवद्गीतेच्या आधारावर भारतीय लोक जीवन जगतायत, भारत देश या भगवद्गीतेवर चालतोय, काय लिहिलंय या भगवद्गीतेमध्ये? आणि बराक ओबामानं ती भगवद्गीता वाचायला सुरुवात केली. बराक ओबामानं भगवद्गीता वाचायला सुरुवात केली, प्रत्येक श्लोक वाचला, सगळं अनुभवलं आणि भगवद्गीता वाचून पूर्ण झाल्यावर बराक ओबामांना आपल्या पीएला बोलवलं. पीए जवळ आला आणि बराक ओबामा म्हणाले या भगवद्गीतेसारखा साम्य असणारा ग्रंथ जर भारतात आहे का बघा. पीए पुन्हा कामाला लागले आणि भगवद्गीतेसारखा साम्य असणारा ग्रंथ म्हणजे माझ्या माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी, ती ज्ञानेश्वरी त्या पीएच्या लक्षामध्ये आली आणि तिची इंग्रजी अनुवाद केलेली ज्ञानेश्वरी घेतली, बराक ओबामांच्या हातावर ठेवली. बराक ओबामांना सांगितलं की भगवद्गीतेसारखा साम्य असणारा ग्रंथ म्हणजे माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे. आणि त्या दिवसापासून बराक ओबामा ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली, चालू झाली. प्रत्येक श्लोक वाचला, प्रत्येक ओवी वाचली, प्रत्येक श्लोक प्रत्येक ओवी अनुभवली आणि सगळी ज्ञानेश्वरी वाचून पूर्ण झाल्यावर काही दिवसाने अमेरिकेमध्ये एक पत्रकार परिषद पार पडली. इथून पुढचा प्रसंग खूप महत्वाचा आहे बरं का. अमेरिकेमध्ये काही दिवसानंतर पत्रकार परिषद पार पडली आणि पत्रकारांनी बराक ओबामांना प्रश्न विचारला की तुम्ही भारत दौऱ्यावर गेला होता, भारत देश फिरला, भारत देश चालला, भारत देश अनुभवला, तर त्या भारत देशामध्ये सर्वश्रेष्ठ नेमकं काय आहे? पत्रकार बराक ओबामांना विचारतायत की तुम्ही भारत दौऱ्यावर गेला होता, भारत देश फिरला, भारत देश चालला, भारत देश अनुभवला, त्या भारत देशामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे? त्याला बराक ओबामा पत्रकारांना म्हणतात की मी भारत दौऱ्यावर गेलो होतो, भारत देश फिरला, भारत देश चालला, भारत देश अनुभवला, पण त्या भारत देशामध्ये सर्वश्रेष्ठ म्हणजे माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे. हे कोण सांगतं? बराक ओबामा. म्हणजे बराक ओबामांना माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं महत्व समजलं, आमच्या संस्कृतीचं महत्व समजलं, पण आम्हाला कळलं नाही. आम्हाला आमचा धर्म कळाला नाही, आम्हाला आमचा स्वाभिमान कळाला नाही, आम्हाला आमचा अभिमान कळाला नाही. ज्ञानेश्वरीच्या एक ओळीवर परदेशातली लोक PhD करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करून परदेशी लोक आपलं राष्ट्र चालवतायत आणि आम्ही काय घेतले? छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही काय अनुकरले छत्रपती शिवाजी महाराज? धर्माची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, धर्माचं जे जागरण केलं, धर्म जो छत्रपती शिवाजी महाराजांनी टिकवला, त्याचं काय आम्ही अनुकरण करतो? व्हिएतनाम नावाचं छोटंसं राष्ट्र आहे, राष्ट्र म्हणतोय मी, मुंबई एवढं पण नसेल,
राष्ट्र म्हणतोय बरं का मी, मुंबई एवढं पण नसेल, पण ते व्हिएतनाम नावाचं राष्ट्र गेले काही वर्ष झालं शत्रू राष्ट्राची झुंज येतोय, त्यांच्याबरोबर लढतंय. व्हिएतनामच्या लोकांना विचारलं कसं काय जमलं तुम्हाला? व्हिएतनामची लोक सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आम्ही आमच्या मध्यभागी ठिकाणी उभारलंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आम्ही आमचं राष्ट्र चालवतोय म्हणून आमचं राष्ट्राचा विविध ठिकाणी पोहोचलंय. कोण सांगतं? व्हिएतनामची लोक. आम्हाला असं नाही कळालं छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हाला आवर्जून सांगतो, अमेरिकेने लादेनला मारला, अमेरिकेने लादेनला मारला, आम्ही छाती ठोकून सांगतो. हो मारला अमेरिकेने लादेनला, पण अमेरिकेने लादेनला कसा मारला? अमेरिकेने लादेनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर करून मारला. म्हणजे अमेरिकेनं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या हृदयामध्ये साठवले, आपल्या डोक्यामध्ये विराजमान केले आणि लादेनला मारला. इंग्लंडच्या राणीकडं छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आहे, शिवाजी महाराजांची वाघनख आहेत. परवा तो चित्रपट तुम्ही बघितला असेल, त्यामध्ये आपल्यातली लोक सगळी तिथं, म्हणजे त्या चित्रपटामध्ये दाखवलंय की त्या इंग्लंडच्या राणीकडून छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणायला गेले होते. चित्रपट आपण बघितलाय. त्या इंग्लंडच्या राणीकडं छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आहे, शिवाजी महाराजांची वाघनख आहेत. ती इंग्लंडची राणी छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख रोज पुसतीये, तिला साष्टांग दंडवत घालतीये. आपल्यातली मराठी लोक गेली होती, त्या मराठी लोकांना सांगते अहो आम्ही तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख रोज पुसतो, तिला साष्टांग दंडवत घालतो. तुम्हाला एक सांगतो, अहो ज्या ज्या वेळेला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, शिवाजी महाराजांची वाघनख ज्या ज्या वेळेला पुसतो, तिला साष्टांग दंडवत घालतो ना, तेव्हा आमच्या अंगामध्ये 32 हत्तींचं बळ संचारत. ती इंग्लंडची राणी आपल्या मराठी लोकांना सांगते की ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख ज्या ज्या वेळेला आम्ही पुसतो, तिला साष्टांग दंडवत घालतो ना, तेव्हा आमच्या अंगामध्ये 32 हत्तींचं बळ संचारत. अहो तुमचा महाराष्ट्र तर यांच्या रक्तातून तयार झालाय, तुम्ही काय करायला पाहिजे? आम्हाला त्याचं महत्व कळालंच नाही. यांच्या रक्तातून तयार झालाय आपला हा महाराष्ट्र. वयाच्या 32व्या वर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी या धर्मासाठी बलिदान दिलंय. ज्या तरुण वयामध्ये आम्ही जगतो ना, हाऊस माऊस सगळी जगतो ना, त्याच तरुण वयामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी धर्मासाठी बलिदान दिलंय. का? आपला बाप एका हातामध्ये तलवार आणि त्या तलवारीवर मरण घेऊन आपला बाप हिंडलाय. आपल्या बापानं हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलंय, राखलं हे आपणच पाहिजे म्हणून दाखवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगावं आणि दाखवलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कसं मरावं. ही धर्माची व्याख्या आहे. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो बरं का की छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास कशा दृष्टिकोनातून करायचा. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा आणि आज आपला हिंदू सर्वोत्तर ठिकाणी जर बलवंत बनवायचं असेल ना, तर तरुणांनो सर्वात मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचं काय अनुकरण करायचं हे लक्षात घ्या. आज जर हिंदू बलवंत बनवायचं असेल तर आज सर्वोच्च ठिकाणी आपण आहेच, पण अजून जर आपल्याला सर्व वैभवशाली जर बनायचं असेल, आज तरुण माझा घडला पाहिजे. आणि जर तरुण घडायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं अनुकरण कसं करायचं तुम्हाला मी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा 50 वर्ष आयुष्य लाभलं, 10 वर्ष बालपणामध्ये गेले, उरलेले 40 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो गडकोट बांधलेत ना. छत्रपती शिवाजी महाराज 40 वर्षामध्ये शेकडो गडकोट बांधतात, पण आम्ही शिवभक्त स्वतःला म्हणून घेतो, आम्हाला 40 वर्षामध्ये घरची एक भिंत सुद्धा चढवता येते का? छत्रपती शिवाजी महाराजांचं अनुकरण ह्याच दृष्टिकोनातून करायचं आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असा छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासले पाहिजेत. बिझनेसमध्ये असाल ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करा. शिवाजी महाराज 40 वर्षामध्ये शेकडो गडकोट बांधतात, आपण 40 वर्षामध्ये स्वतःचे घर बांधू शकतो. एक विचार करा, आज हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्ताने आपण हा विचारांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आज
महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज 32 मनांच्या सुवर्ण सिंहासनावर का विराजमान झाले हो? सुवर्ण सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज का विराजमान झाले? प्रश्न पडला पाहिजे आम्हाला. म्हणले असे छत्रपती शिवाजी महाराजांनी चांदीचं सिंहासन केलं असतं, कुठलंही सिंहासन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं असतं, पण 32 मनांचं सोन्याचं सिंहासनच का? तर स्वतःच्या जीवावर आपलं साम्राज्य निर्माण करा आणि त्याचा उपभोग घ्या ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. स्वतःच्या जीवावर आपलं सगळं तयार करा. आत्ताच्या काळामध्ये आज हेच आपल्याला घडायचं आहे. स्वतःच्या जीवावर सगळं निर्माण करा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास कसा करायचा बघा. आत्ताच्या काळामध्ये आम्ही कुठलं तरी संकट आलं तर खचून जातोय, कोणीतरी काहीतरी बोललं आम्ही खचून जातोय. एक विचार करा, आत्ताच्या काळामध्ये आमची पोरं 80 मार्काच्या पेपरामध्ये नापास झाली की आत्महत्या करतात. इकडे अफजल खान तर 60,000चं सैन्य घेऊन आपल्यावर चालून आला होता. आपल्याकडे काय होतं? सगळी सैन्य शोधलं, आपल्याकडे सैन्य किती? सगळं सैन्य शोधलं, किती आपल्याकडे सैन्य? 3, 3.5, 4,000. 60,000चं सैन्य घेऊन आलाय. खुल्या मैदानामध्ये मुकाबला होऊ शकत नाही, महाराजांना माहिती आहे, म्हणून महाराजांनी मानसशास्त्र वापरलं. कधीतरी प्रश्न पडला पाहिजे आम्हाला. 10 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली. 11 नोव्हेंबरला का नाही? 12:36 वेळ निवडली. 12:40 वेळ का नाही निवडली? प्रतापगडच्या पायथ्याशी शामियाना बांधला. प्रतापगडावर महाराज का भेटायला बोलवले नाहीत अफजल खानाला? काय कारण आहे महाराजांचं? काय मानसशास्त्र आहे महाराजांचं? विचार केला पाहिजे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काही सेकंदामध्ये काढलाय बरं का, काही सेकंदात. पण काही सेकंदाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं. या नियोजनाचा आदर्श आपण गिरवला पाहिजे. शिवाजी महाराज म्हणजे ढाल तलवार आहेतच, पण ढाल तलवारीच्या पलीकडे शिवाजी महाराजांचं खूप मोठं मानसशास्त्र आहे. त्या मानसशास्त्राचा अभ्यास आपण केला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण जर कोणाला कळाले असेल आणि जर कोणाला उमगले असतील ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना. बस भगवान श्रीकृष्णाच्या अगदी तंतोतंत आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलाय. भगवान श्रीकृष्णाचं प्रतिरूप म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि मानसशास्त्र काय आहे? अभ्यासा. लक्षात ठेवा, मानसशास्त्र शिवाजी महाराजांचं काय आहे. विजापूरच्या दरबारामध्ये बडी बेगम साहिबा कडाडली. माझ्या दरबारामध्ये असा एकही मर्द नाही का? आजपर्यंत अफजल खानाचा वध तुम्ही सगळ्यांनी ऐकलाय, पण अफजल खानाच्या वधासाठी काय नियोजन महाराजांनी केलंय? नियोजन आज ऐका. किती सूक्ष्म नियोजन केलंय. माझा राजा आज शेकडो वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराज की एवढं म्हणल्यानंतर जय किलकारी कधी आमच्या तोंडातून बाहेर पडत हे आम्हाला कळत नाही. एवढी जादू, एवढं कर्तृत्व माझ्या राजाचं आहे. काय कर्तृत्व आहे तुम्हाला मी सांगतो की विजापूरच्या दरबारामध्ये बडी बेगम साहिबा कडाडली की माझ्या दरबारामध्ये एकही असा मर्द नाही का की जो शहाजीचा पुत्र शिवाजी सगळे किल्ले घेतोय, हिंदवी स्वराज्य निर्माण करतोय, ते शिवाजीला जिंदा या मुर्दा पेश करेल. सगळ्या दरबारामध्ये स्मशान शांतता पसरली होती आणि ती स्मशान शांतता भेदत एक अफजल खान उठून उभा राहिला आणि त्याने सांगितलं की शिवाजीला जिंदा या मुर्दा मी पेश करतो. आणि शिवाजी महाराजांना जिंदा या मुर्दा पेश करतो हा विडा अफजल खानना उचलला आणि अफजल खान स्वराज्यावर चालून आला. हजारोंचं सैन्य घेऊन चालून आलाय. आणि शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं अफजल खान हजारोंचं सैन्य घेऊन आलाय. आपल्याकडे सैन्य किती? हातावरच्या बोटावर मोजण्या इतपत. खुल्या मैदानामध्ये अफजल खानाशी मुकाबला होऊ शकत नाही. त्यावेळेला चालू झालं महाराजांचं मानसशास्त्र आणि महाराजांनी तात्काळ प्रतापगडावर कूच केली. आता प्रतापगडावर कूच का केली? महाराज रायगडावर जाऊ शकले असते, राजगडावर जाऊ शकले असते, पुरंदरवर जाऊ शकले असते. महाराज प्रतापगडावरच का जातात? कारण प्रतापगड हा किर्र झाडा झुडप्यांचा आहे. प्रतापगड हा डोंगर कपाऱ्यांचा आहे. त्या प्रतापगडावर जात असताना एक रडतुंडीची खिंड आहे. रडतुंडीची खिंड की जिथं सैन्य रडत चढत, म्हणून शिवाजी महाराजांनी निवडला तो प्रतापगड. का?
हजारोंचं सैन्य घेऊन आलाय. हातावरच्या बोटावर शेकडो सैन्य प्रतापगडावर येणं मुश्किलच आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी निवडला प्रतापगड. आणि अफजल खानाला समजलं शिवाजी महाराज प्रतापगडावर कूच केली आणि अफजल खान खवळला. अफजल खानाला माहितीये प्रतापगडावर पोहोचणं सोपं नाही, कारण प्रतापगड किरे झाडा झुडप्यांचा आहे, डोंगर कबऱ्यांचा आहे. प्रतापगडावर पोहोचणं ना मुश्किल. त्यावेळेला अफजल खान स्वराज्यावर चालून आला, हिंदवी स्वराज्यावर चालून आला. माझ्या माता भगिनींच्या आबरू लुटत, माझ्या माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू पुसत पंढरपूर तुळजापूर तीर्थक्षेत्र नामशेष करत त्या तुळजा भवानीच्या, त्या तुळजापूरच्या तुळजा भवानीवर गाव घालत अफजल खान स्वराज्यावर चालून आला. आणि महाराजांच्या लक्षात आलं हे सगळं करतोय कशासाठी, हे निर्माण करतोय कशासाठी. रयत वाचली पाहिजे, अध्यात्म टिकलं पाहिजे, हिंदवी स्वराज्य टिकलं पाहिजे. आणि अफजल खान तर हेच नष्ट करत चाललाय. आपण या ठिकाणी राहून उपयोग काय. आणि महाराजांचं मानसशास्त्र चालू झालं. आणि महाराजांनी अफजल खानाला पत्र लिहिलं, अगदी नम्रतापूर्वक लिहिलं बरं का. नम्रतापूर्वक लिहिलं याचं कारण काय, महाराज आमचे का अफजल खानाला घाबरत नव्हते, पण काही गोष्टींमध्ये 4 पावलं मागं यावं लागतं बरं का. वाघ ही काही परिस्थितींमध्ये 4 पावलं मागे येतो. याचा अर्थ असा नाही की वाघ घाबरलाय, याला वाघाचं अवलोकन म्हणतात. तुमच्याही आयुष्यामध्ये कधी आलीच वेळ तर 4 पावलं मागे या. आज मागं घेतलेली 4 पावलं उद्याची झेप घेण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. आणि अगदी शिवाजी महाराजांनी नम्रतापूर्वक अफजल खानाला पत्र पाठवलं, अगदी नम्रतापूर्वक. 32 मनांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ झालेले छत्रपती शिवाजी महाराजांची नम्रता बघा बरं का. किती नम्र छत्रपती शिवाजी महाराज उत्तर देतात. आत्ताच्या काळामध्ये आमच्या तरुणांच्या ओळखीचा जर गावातला नगरसेवक झाला तर तरुण अशा काका फुगून फिरतात, आपला नाद नाही करायचा. पण 32 मनांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची नम्रता खूप होती बरं का. ती नम्रता सुद्धा आम्ही शिकली पाहिजे. शिवाजी महाराजांचे प्रत्येक गुण आम्ही आत्मसामध्ये केलं पाहिजे. शिवाजी महाराज अगदी नम्रतापूर्वक अफजल खानाला पत्र लिहितात, प्रिय अफजल खान साहेब, आपण तर रामूच्या वडिलांच्या ठाई, आपणही आमचेच, राज्य हे सगळं आपलंच हो. आम्ही तुम्हाला तिकडे भेटायला आलो असतो, पण त्याचं काय आहे, आम्हाला तुमच्याकडे येण्याची भीती वाटते. तुम्ही असं का नाही करत की तुम्हीच आम्हाला प्रतापगडच्या पायथ्याशी भेटायला या, म्हणजे आम्हाला थोडा धीर येईल. अफजल खानाला पत्र पोहोचलं. अफजल खानानं पत्र उघडलं, वाचलं, प्रिय अफजल खान साहेब, प्रिय अफजल खान साहेब. साहेब डायरेक्ट झाडावर जाऊन चढले. पुढे लिहिलं, आपण तर रामूच्या वडिलांच्या ठाई, आपणही आमचेच, राज्यही आपलंच, आम्ही तुम्हाला भेटायला आलो असतो, पण आम्हाला तुमच्याकडे येण्याची भीती वाटते. तुम्ही असं का नाही करत, तुम्हीच आम्हाला प्रतापगडच्या पायथ्याशी भेटायला या, म्हणजे आम्हाला थोडा धीर येईल. अफजल खान म्हणला, यो सह्याद्रीचा छावा मला घाबरतोय, उगाच त्या विजापूरच्या दरबारामध्ये कर्फ्यू लागलेला, हे तर मला घाबरतोय. आणि अफजल खान तयार झाला, अरे त्याला कुठं माहिती आहे माझ्या राजाचं मानसशास्त्र. आणि अफजल खान खेचून आणला शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी. कशावर? नम्रतेवर. एक लक्षात ठेवा बरं का, ज्या वेळेला महापूर येतो ना, वारं वावटं सुटतं, त्यावेळेला मोठी मोठी अभेद्य असणारे वृक्ष गळून पडतात. आम्ही बघितलंय. ज्या वेळेला महापूर येतो, ज्या वेळेला वादळ वारं सुटतं, त्यावेळेला मोठी मोठी अभेद्य वृक्ष गळून पडतात. पण त्यावेळेला जी छोटी छोटी लव्हाळं असतात ना, ती अभेद्य राहतात. याचं कारण ज्या वेळेला वादळ वावटं सुटतं, ज्या वेळेला महापूर येतो, त्याप्रमाणे थोडीशी वागतात, थोडेसे नम्र होतात. आणि ते निघून गेले की पुन्हा आसमानाशी स्पर्धा करायला ते छातीचा कोट करून उभा राहतात. ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची बघा. पुढं अफजल खान शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी खेचून आणलाय. अफजल खान तयार झाला आणि पुन्हा शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलं, अवघे 10 सवंगडी घेऊन आला तर भेटतो, अन्यथा भेटणार नाही. अफजल खान म्हणला, मी एकटा बास आहे, 10 कशाला. 10 सवंगडी घेऊन अफजल खान तयार झाला आणि शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी शामियाना बांधला. आता मला सांगा, प्रतापगडच्या पायथ्याशी शामियाना बांधावा
आणि बरोबर संध्याकाळी शिवाजी बरोबर दुपारची वेळ निवडली आणि त्या शामियानामध्ये काय काय ठेवलंय? हिरे माणकं सोना नाणं दाग दागिने सुगंधी द्रव्य हे सगळं शामियानामध्ये. कारण काय? हिरे माणकं सोना नाणं दाग दागिनं हे सगळं शामियानामध्ये, प्रतापगडच्या पायथ्याशी बांधलेलं शामियानामध्ये. याचं कारण हे सगळं अफजल खानाला आवडतं. अफजल खानाला काय काय आवडतात? हिरं माणकं सोनं नाणं दाग दागिनं सुगंधी द्रव्य हे सगळं अफजल खानाला आवडतं. आणि जे जे सगळं अफजल खानाला आवडतं ते सगळं शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी बांधलेल्या शामियानामध्ये पुरवलं होतं. आणि शिवाजी महाराजांचं मानसशास्त्र बघा बरं का, की मी का सांगितलं की कुठल्याही क्षेत्रात असा शिवाजी महाराज हृदयामध्ये विराजमान करा. याचं कारण मला सांगा. अफजल खान स्वराज्यामध्ये आलाय, बरोबर? अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी आलाय, बरोबर आहे ना? अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला आलाय. तर मला सांगा, शामियानामध्ये पहिल्यांदा हजर कोण पाहिजे? शिवाजी महाराज का अफजल खान? अफजल खान आपल्याकडे आलाय, आता मी फलटणला आलोय म्हणलं पहिल्यांदा इथं उपस्थित कोण पाहिजे? तुम्ही का मी? तुम्ही, बरोबर आहे. मग अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे आलाय, शामियानामध्ये हजर कोण पाहिजे? शिवाजी महाराज का अफजल खान? शिवाजी महाराज. पण शिवाजी महाराज दरबारामध्ये हजर राहत नाहीत. कारण अफजल खानानं विजापूरच्या दरबारामध्ये शपथ घेतली, तू शिवाजी दिसू देस, त्याला जिंदा मुर्दा पेश करतो. पहिला अफजल खान शामियानामध्ये आला पाहिजे. हिरं माणकं सोनं नाणं दाग दागिने हे सगळं बघितला पाहिजे, त्याच्या मोहात पडला पाहिजे आणि कशासाठी आलो होतो हेच विसरला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा शिवाजी महाराज राहत नाहीत. हे महाराजांचं मानसशास्त्र आहे. आणि आमच्या तरुणांना माहिती आहे, आता तरुण वर्ग इथं आहे, की आम्ही अत्यंत रागात चाललोय, अत्यंत रागामध्ये. रस्त्यावरनं असं अत्यंत रागामध्ये चाललोय, तो नुसता मला दिसू देच, मी त्याला दाखवतो, अशा रागात चाललोय. आणि रस्त्यावरून जात असताना जर आम्हाला अत्यंत जर आवडीची प्रिय व्यक्ती भेटली तर तिच्याबरोबर बोलण्याच्या नादात आम्ही कुठे निघून चाललोय हेच विसरून जातोय. मानसशास्त्र अगदी हेच वापरलं. पहिल्यांदा अफजल खान शामियानामध्ये आला पाहिजे. हिरे माणकं सोनं नाणं दाग दागिने सगळं बघितला पाहिजे, त्याच्या मोहात पडला पाहिजे, कशासाठी आलो होतो हेच विसरला पाहिजे. म्हणून महाराज पहिल्यांदा शामियानामध्ये हजर राहत नाहीत. भेटीचा दिवस उजाडला होता आणि जात असताना शिवाजी महाराजांचं सूक्ष्म निरीक्षण बघा बरं का. सूक्ष्म निरीक्षण, अगदी सूक्ष्म सूक्ष्म गोष्टीचं महाराजांनी नियोजन केलंय. महाराजांनी भेटीला जात असताना महाराजांनी जीवा महालाला बोलवलं. आता आमचा जीवा महाला नाभिक समाजाचा. महाराजांनी जीवा महालाला बोलवलं, जीवा जवळ आला आणि महाराजांनी जीवा महालाला सांगितलं, जीवा कैची आहे का रे? कैची? कात्री? जीवा म्हणाला, आपण आता अफजल खानाच्या भेटीला निघालोय, ही वेळ आहे का कात्री मागायची? शिवाजी महाराज म्हणले, नाही जीवा, कैची घेऊन ये, कात्री घेऊन ये. तर जीवा आतमध्ये गेला, कैची घेऊन आला, शिवाजी महाराजांच्या जवळ आला आणि शिवाजी महाराज सांगू लागले, राजे सांगू लागले, जीवा दाढी बारीक कर माझी, बारीक कर. अरे एवढी बारीक कर ना की अफजल खानाला जरा हातामध्ये पकडायची म्हणली ना तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे, एवढी बारीक कर. का? दाढीचा एक केस सोडला तर किती यातना होतात आम्हाला माहिती आहे. भेटीच्या प्रसंगामध्ये अफजल खानानं सगळी दाढी ओढली तर काय यातना होतील. म्हणून महाराज म्हणतात, एवढी दाढी बारीक कर. त्या अफजल्यानं जर हातामध्ये पकडायची म्हटली त्याच्या हातात नाही आली पाहिजे, एवढी बारीक कर. आणि महाराजांनी जीवा महाला संभाजी कावजी कोंढाळकर सोबत घेतला. आता जीवा महाला काय घेतला तर महाराजांच्या सोबत होता, तर अफजल खानाच्या सोबत होता सय्यद बंडा, तोही दानपट्टा चालवणारा, जीवा महालाही दानपट्टा चालवणारा. म्हणून शिवाजी महाराजांनी घेतला जीवा महाला सोबत घेतला. संभाजी कावजी कोंढाळकर का? अफजल खान त्याच ताकदीचा आहे. कुस्तीच्या आखाड्यामध्ये दोन पैलवान सारखी असली तर कुस्ती रंगते. म्हणून शिवाजी महाराजांनी घेतला संभाजी कावजी कोंढाळकर आणि शिवाजी महाराजांनी गड सोडला आणि शिवाजी महाराज मासाहेबांच्या दर्शनासाठी गेले. अगदी हा प्रसंग ना खूप महत्वाचा आहे बरं का. शिवाजी महाराज मासाहेबांच्या दर्शनासाठी गेले, मासाहेबांचं दर्शन घेतलं आणि मासाहेबांना आधी भेटीच्या आधी मासाहेबांचं दर्शन घेतलं आणि त्यावेळेला मासाहेबांनी शिवाजी महाराजांना सांगितलं, मासाहेब, शिवाजी महाराज मासाहेबांना म्हणतात, मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही बरं का. मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, वेळ प्रसंगी हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही संपून जाऊ, पण मासाहेब आम्हाला तुमची आणि या स्वराज्याची काळजी वाटते बरं का. त्यामुळे ते मासाहेब काय म्हणाले असतील, त्या आईचं अंतःकरण किती उदांत असेल बघा. तो अफजल खान काय
मित्रांनो, साधा नाही की त्याच अफजल खानानं शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराजांना ठार मारलं होतं. शिवाजी महाराजांना थोरले बंधू होते बरं का. त्याच अफजल खानानं शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराजांना ठार मारलं होतं. तोच अफजल खान की ज्या अफजल खानानं शिवाजी महाराजांचे पिता शहाजी राजांना कैद करण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. मासाहेबजीचा उंच कुंकू पुसण्यापर्यंत ज्या अफजल खानाची मजल गेली होती, तोच अफजल खान उरल्या सुरल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर चालणार आहे. एखादी दुसरी आई असती तर काय म्हणली असती, राजे दुसऱ्या कुणाला नाही का पाठवता येणार? एक पुत्र माझा त्या अफजल खानाला ठार मारलाय, माझ्या कुंकू पुसण्यापर्यंत त्याची मजल गेली आहे, तुम्ही उरले सुरले राजे कशाला जाताय? पण त्याच वेळेला ती सौदामिनी कडाडली. शिवाजी महाराज म्हणतायत मासाहेब आम्हाला तुमची काळजी वाटते, तेव्हा मासाहेबजी जाऊ म्हणताय शिवराजे त्या खानाच्या तावडीतून जर तुम्ही जिवंतच परत नाही आलात तर ही जिजाऊ समजून जाईल की आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून. पण आमच्या काळजीनं तुमची पावलं रेंगाळू देऊ नका, जा मेला तरी चालेल. माता भगिनींनो, धर्मासाठी जगण्यासाठी आणि मरण्यासाठी आपली पोरं सोडून द्या. कारण जिथं पोरं जगण्यासाठी उभा केली जातात ना, इथं पोरं खूप लवकर मरतात बरं का. जिथं पोरं जगण्यासाठी उभा केली जातात तिथं पोरं खूप लवकर मरतात. पण जिथं पोरं मरण्यासाठी उभा केली जातात तिथं पोरं मेली तरी पूर्ण उरतात. हा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. पोरं धर्मासाठी मरायला सोडा, जगायला आणि वेळप्रसंगी मरायला सोडा. ती पोरं मेली तरी पूर्ण उरतील आणि त्यांचं गुणगान अवघा महाराष्ट्र ऐकत राहील, अवघा महाराष्ट्र सांगत राहील. आणि शिवाजी महाराजांनी इकडे गड सोडला. आता मी तुम्हाला मग अशी म्हणलो की शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी शामियाना बांधला होता. 12:36 वेळ निवडली होती. महाराजांचं मानसशास्त्र बघा, प्रतापगडच्या पायथ्याशी शामियाना बांधलाय 12:36 वेळ. याचं कारण महाराजांनी शामियाना अशा पद्धतीनं बांधला होता, अशा पद्धतीनं नियोजन केलं होतं की शिवाजी महाराजांनी भेटीच्या वेळेला जर अफजल खानाकडे बघायचं म्हणलं तर शिवाजी महाराजांना अफजल खान स्पष्ट दिसला पाहिजे. नियोजन बघा, महाराजांचं मानसशास्त्र बघा, किती सूक्ष्म नियोजन केलंय की भेटीच्या वेळेला बरोबर 12:36 वेळ निवडली होती. कारण बरोबर 12:36 सूर्य बरोबर ऐन माथ्यावर येणार होता. अशा पद्धतीने शामियाना बांधला होता की भेटीच्या वेळेला शिवाजी महाराजांनी जर अफजल खानाकडे बघायचं म्हणलं तर शिवाजी महाराजांना अफजल खान स्पष्ट दिसला पाहिजे. पण अफजल खानानं जर छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे बघायचं म्हणलं तर सूर्याची किरणं थेट अफजल खानाच्या डोळ्यामध्ये गेली पाहिजेत. अशा पद्धतीने शामियाना बांधला होता आणि अशा पद्धतीनं महाराजांनी वेळ निवडली होती. एवढं सूक्ष्म, एवढं बारीक नियोजन केलंय. आणि शिवाजी महाराज शामियानाच्या दारामध्ये आले. अफजल खानानं शेजारच्या वकिलाला विचारलं, यह है शिवाजी? 5-5.5 फूट उंची आमची राज. असा वकील म्हणाला हो. आणि अफजल खानाचे भाऊ फैलावले, अहो शिवाजी राजे. आणि राजे आले, गळा भेटीसाठी खानाच्या मगरमिटीमध्ये शिरले. तोच खानाची कट्यार महाराजांच्या मस्तकावर नांगर करत फिरली. महाराजांचा अंगरखा फाटला, महाराजांना दग्याची जाणीव झाली. तोच वाघनिका निघाली, कुपसली पोटात. दगा करत खान ओरडला, कोता बाहेर पडला. तेवढ्या संभाजी कावजी धावला, सय्यद बंडा पुढे झाला, जीवा महाराज त्याला उडवला आणि संभाजी कावजीनं खानाचं मस्तक छाटला आणि प्रतापगडच्या माचीवरून विजयाची तोप कडाडली. फत्तेत झाली, खान पडला, भगवा फडकू लागला. पण एवढ्या वधासाठी महाराजांनी एवढं सगळं नियोजन केलं होतं. हे नियोजन आपण हृदय मंदिरी विराजमान केलं पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये आपल्या धर्मप्रसारणाच्या कार्यामध्ये हे नियोजन, ही महाराजांची बुद्धीची धार नक्कीच आपल्याला ऊर्जा देईल. एवढंच बोलतो. आणि आज या ठिकाणी अक्षयदादांच्या माध्यमातून मला इथं सेवा करण्याची संधी मिळाली. अक्षयदादांची मनापासून आभार मानतो की जवळजवळ 1 महिनाभर झालं दादांची धडपड चालू आहे. आणि अशा अक्षयदादांसारखे तरुण ज्या ज्या गावात आहेत ना, त्या गावातलं कार्य अगदी गगनाला भिडेल एवढीच सांगतो. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम, जय श्रीराम.
हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी।